दादा 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 अहो दादा मला कळत नाहीये तुमच्या ह्या गोष्टीवर विश्वास तरी कसा बसला? अहो माझी मुक्ता असं नाही वागू शकत. अहो तिला साधं खोटं बोलता येत नाही, ती असं करेल का? मला काही माहित नाही. अहो तुला तिच्या बरोबर फारकत घ्यावी लागेल, तुमचा डिवोर्स करावाच लागेल. मी वकिलाशी बोलतो, मुक्ताच्या तुझ्या डिवोर्स बद्दल काय करता येईल ते बघतो. व्हॉट? अहो दादा असं काही करू नका. हो दादा काही झालं ना तरी मी मुक्ताला सोडणार नाही. मग मला कायमचं हे घर सोडून जावं लागलं ना तरी चालेल. तुला मुक्ताला सोडावंच लागेल. फोन लाव तिला. दादा तुम्ही खूप मोठं पाप करते. मी काय करतो आणि काय करत नाही मला बरोबर माहिती आहे. फोन लाव तिला. नाही दादा. सारंग ऐक माझं, फोन लाव. हाँ बोला. दादा. हॅलो हॅलो, मी बोलतोय रावसाहेब. जिथं कुठे आहेस तिथंच थांब. तिथं येऊन तुझ्याशी भेटून बोलणार आहे मी. तुझा आणि सारंगचा डिवोर्स करून देणार आहे मी. मला माहित आहे हे सगळं अंबिका आत्यानं केलंय. मी खोटं बोलले की हे सगळं मी केलंय. त्यांनी फसवून माझ्याकडून सह्या करून घेतल्या. चुकीचा डावपेच खेळून मी कशी वाईट आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. दादांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. उलट रेणुका त्यांच्या घरच्यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी हे घर सोडून जाण्यासाठी एक मार्ग मिळाला. नाहीतर लई जड झालं असतं घर सोडणं. परत दादांनी थांबवायचा प्रयत्न केला असता. आजींनी तर ऐकलंच नसतं. पुन्हा मी धर्मसंकटात अडकून बसले असते. नशिबानं अशी वेळ आणली की दादांनीच मला घराबाहेर काढलं. पण मला आनंद आहे. अंबिका आत्याने पण आता माघार घेतली. घरात सगळे आनंदात प्रेमानं एकत्र राहू शकतात. यासाठी काय मला फक्त तो आरोप अंगावर घ्यायचा होता. पण मावा हा त्याग वाया जाणार नाही याची तू काळजी घे. अंबिका आत्याला परत घराची ताटातूट करू देऊ नको. माझ्या पाठीमागं सगळ्यांना आनंदात एकत्र ठेव. काय? मुक्ता वहिनी आणि प्रॉपर्टी? नाही, माझा विश्वासच बसत नाही. हे शक्यच नाहीये वेद. रेणुका अगं कोणाचाच नव्हता बसत. पण मुक्ताताईंनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलंय ग. वेद, अरे जिच्या भरोश्यावर मी ही लढाई लढतीये
ती सत्याला घेऊन पळाली. काय घडलं वेद? ते कसं झालं? काय रडाल? काय झालं? कोणाचा फोन होता? आई, बाबा, तुम्ही जिंकलात. मुक्ता वहिनी चुकीची निघाली. सगळ्यांचा विश्वासघात केलाय तिने. प्रॉपर्टी आणि पैशांसाठी दादांना तिने वकिलाकडून नोटीस पाठवली. काय बेतली असेल दादांवर. एवढा मोठा विश्वासघात केला तिने. तिच्या अशा या वागण्याने ना त्यांना जगण्याची इच्छाच राहिली नसेल. वहिनी, मी तुला कधीच माफ करणार नाही. आता कळलं आम्ही अशा गरीब लोकांना आमच्यापासून लांब का ठेवतो ते. अगं ही गरीब जमात श्रीमंतांना लुबाडण्यासाठी जन्माला आली आहे. त्या मुक्ताला मी पहिल्या नजरेतच ओळखलं होतं. अगं खूप शिताफीने ती तुमच्या घरात शिरली. सारंगनी केलेला मूर्खपणा तुम्ही पण करत गेलात. या अशा छोट्या लोकांना ना दूरच ठेवायला हवं. आता कुठे गेले तुमचे मॉडर्न विचार? कुठे गेली तुमची समानता? आता करा अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावर, मग येईल समानता. एकतर तिला महाल द्या आणि तुम्ही या रस्त्यावर. म्हणजे समानता तर हवीच. आता मला पाहायचंय तुम्ही पुढारलेल्या विचारांची लोक काय निर्णय घेताय. हा, मी पीडित, मी शोषित असं दाखवत, कुणाची मन जिंकत, कुणाची मर्जी राखत, सगळ्यांचा अहंकार उतरवून तिने बरोबर डाव साधलाय. काय काय अरे काय झालंय? मनासारखं घडलं. मुक्ता घरातून गेली, लोकांच्या नजरेतून गेली. मुक्ता कायमची गेली. अंबिके, अगं तू तुझा बदला घेतला. मी सोडते का काय? जो आपल्याशी नडला त्याला मी पाडला. एक नंबर काम केले सर. पण एक अजून काम बाकी. आता आणखीन काय? मामा असं काय करताय हो? मुक्ता त्या स्पर्धेत भाग घेता कामा नये. एकदा जर ती त्या स्पर्धेत जिंकली ना तर तिचा आत्मविश्वास वाढेल. स्पर्धेत जिंकली, चमकली तर या खर्चांना पाना फुटायला ना वेळ नाही लागणार. त्यामुळे ती मुक्ता त्या स्पर्धेला पोचता कामा नये. पण हे कसं शक्य आहे? आत्या, ते सगळं तू माझ्यावर सोड ग. आता माझी वेळ सुरू झालीये आणि मुक्ताची 7:30. शनी बनून तिच्या मागे लागते की नाही ते बघाच. बाय द वे, तुमच्या दोघांसाठी माझ्याकडे एक मोठा सरप्राईज आहे. सरप्राईज? सासूबाई, त्रास हा आपल्याला ना आपल्या माणसाकडनंच होत असतो. तिराईत माणसं कशाला आपल्याला त्रास द्यायला येतील? ते कशाला आपल्या काळजाला जखमा देतील? जखमा ना आपल्याच माणसांकडनं होत असतात आपल्याला. कारण आपण प्रेमाची, विश्वासाची अपेक्षा करतो ना त्यांच्याकडनं. पण आता नाही, काळ सोकावलाय असं म्हणायचं नाही, आपण स्ट्रॉंग राहायचं. त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या तब्येतीवर नाही परिणाम होऊ द्यायचा. स्ट्रॉंग राहायचं. आणि तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर स्ट्रॉंग राहायला लागणार आहे. सासूबाई, तुम्हाला काय झालं तर घर कोसळेल हे. त्यामुळे तुम्हाला स्ट्रॉंग राहायलाच हवंय. मुक्ता असं करू शकत नाही. आणि केलं असलं तरी म्या तिला ओळखण्यात चूक केली, त्याचं काय नाही. पण तुम्ही समधी आणि
तिला ओळखण्यात चूक केली त्याला काय म्हणायचं? फकस्त इस्टेटीपायी तिने हे नाटक केलं. इतकं दिस तिनं हाल सोसलं, त्रास काढला. ते समद खोट, समद नाटक. सासूबाई, आपण तिला ओळखायला चुकलो का हो? माझा तर ना माणूस चांगला असू शकतो यावरचा विश्वासच उडाला. आधी माझे आई बाबा आणि आता मुक्ता वहिनी. तो ना फक्त पैशाच्या मागे, ज्याला जसं जमेल ना तो तसं ओरबाडून घ्यायला पाहतोय. ही सगळी लोक ना स्वार्थी आहेत आणि दुसरं कोणाचाच विचार करत नाहीये. मला ना खूप वाईट वाटतंय आणि मला हे शब्दात सांगताच येत नाहीये. मुक्ता, नाही 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 नाही, माझ्या बुद्धीला हे पटतच नाही. मुक्ता असं कधी काही करणं शक्यच नाही. तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकता? हा, असं काय सांगू शकतो म्हणजे? अगं, गुरु आहे मी तिचा. आम्ही गेले काही दिवस बरोबरच आहोत आम्ही. मी तिच्यातला सच्चा कलाकार पाहिलाय आणि हा असा कलाकार कधीही ते हे नसतो, काय म्हणतात त्याला, हावरट नसतो आणि खोटारडा तर अजिबात नसतो. हो बाबा, काय प्रॉब्लेम आहे नक्की तुमचा? तिने आता स्वतःहून कबूल केलंय, तरी पण तेच खटकतंय मला. तिनं का कबूल केलं असेल? अहो का म्हणजे? अहो तिने केलंय ना म्हणून. तिला पैसा, प्रॉपर्टी हे सगळं हवंय. बाबा, सगळ्यांसमोर तिने कबूल केले तरी तुम्हाला विश्वास बसत नाही ना? तुम्ही अशक्य आहात. अरे, ज्यांचा चांगुलपणा आहे ना तोच नडतोय ना. मी सांगते ना. अहो तुमचा जो पोळसटपणा आहे ना त्याचा गैरफायदा घेतलाय तिनं. गोड गोड वागून तुम्हाला ठार आंधळं करून टाकलंय. अहो ते रावदादा जे काय पाहतायत ना ते जरा पहा. अहो तिचे खरे रंग आहेत ते जरा ओळखा. तिच्यावरचा तुमचा जो अति विश्वास आहे ना तो तुमचं नाव वाटोळं करून टाकणार आहे. सांगून ठेवते मी तुम्हाला. तुमच्या दोघांचा घटस्फोट मी घडवून आणणारच. तो तुला स्वीकारावाच लागेल. कोर्टामध्ये गेलीस ना? ठीक आहे, या सगळ्याचा निकाल आता कोर्टामध्येच लागेल. बघूया तरी तू किती खालच्या पातळीवर जाऊ शकतेस ते. तुम्ही बळजबरी नाही करू शकत. काही झालं तरी मी घटस्फोट घेणार नाही. मी तुला विचारत नाहीये, सांगतोय. मी पण विनंती करत नाहीये, मी पण सांगतेय. घटस्फोट होणार नाही म्हणजे नाही. अच्छा, म्हणजे तू हट्टाला पेटलीस? वय, तुला प्रॉपर्टी पण पाहिजे आणि सारंग पण पाहिजे. आतापर्यंत ही घटस्फोटाची बातमी अंबिकापर्यंत पोहोचली सुद्धा असेल आणि तिला ती खरी सुद्धा वाटायला लागली असेल. ठरवून केलंय मी हे सगळं. अंबिका बालिश आहे. तिने ना अजून तिच्या भावाला ओळखलेलंच नाही. मूर्ख समजते ती मला. पहिल्यापासून माझा विश्वास आहे की अंबिकानंच हे केलेलं असणार. तू असं वागू शकत नाहीस. माझ्या नजरेतून तू पडावीस म्हणून तिनं केलेलं आहे सगळं नाटक. म्हणून मी हे सगळं नाटक केलं आणि नाटक अतिशय खरं वाटावं म्हणून सारंग मी तुझ्या थोबाडीत मारली. तुला खेचत घेऊन गेलो आणि खोलीमध्ये डांबून ठेवलं.
माफ कर बाळा मला. हो दादा, तुम्ही माफी नका मागू. आमच्या कुटुंबासाठी किती त्याग करशील ग, किती. पण ह्या लोकांना तुझ्या त्यागाची किंमत नाहीये. आता आपल्या तिघांचं एक युनिट तयार झालंय, एक टीम तुझ्या भाषेत. आता आपल्याला सुद्धा एक नाटक करावं लागेल. दादा तुम्ही फक्त सांगा कोणता त्याग करायचा. हेच तुमच्या दोघांच्या घटस्फोटाचं नाटक करायचं, हाच आपल्याला त्याग करावा लागेल. ही बातमी हळूहळू घरात सर्वांच्या पर्यंत पोहोचेल. काही लोकांना खूप आनंद होईल, काही लोक नाचतील सुद्धा. मला तेच बघायचंय, कुणाकुणाला आनंद होतो ते. काय ना मुक्ता, कधी कधी चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी अनितीच्या मार्गाने जावं लागतं. कधी कधी आपल्या तत्वांच्या विरोधात जाऊन वागावं लागतं, त्याशिवाय यश मिळत नाही. प्रत्येक वेळेला तुझ्यासारखं चांगलं वागून चालत नाही बाळा. बरं बाळा, मला तर एक गोष्ट समजून घ्यायची आहे की माझ्या पाठीमागं असं काय घडलं की तू सही केलेला कागद अंबिकाच्या हातात येऊन पडला. मला हे सगळं सांग नीट. तुमचा मायावर विश्वास आहे ना, तेच मायासाठी लय आहे. पण मी काय म्हणते, आपण झालं गेले ते विसरून जाऊया. उगा परत फूट नको पडायला. घरामध्ये फूट पडायला नकोय, मलाही नकोय. तुला माहिती आहे ते, आणि म्हणून तर मी हे सगळं करतोय. हे नाटक कशासाठी आहे? घर वाचवण्यासाठी आहे ग. पण मला कळलं पाहिजे की माझ्या पश्चात, माझ्या पाठीमागं नेमकं तुझ्या बरोबर कोण कसं वागतंय, काय घडलंय. हा कागद तिच्या हातामध्ये कसा गेला? मी आत्याने केस मागे घ्यावी म्हणून त्यांच्याकडे विनंती करायला गेले होते. तवा या घरातला तुला मिळणारा तुझा हिस्सा जो काही असेल तो तुला मला द्यावा लागेल. अहो पण आत्ता माझ्याकडे काहीच नाही. या सगळ्याला लई येळ आहे. मग तुम्ही आत्ताच का मागताय? नंतर नाही म्हणालीस तर? म्हणून मी आता काही कागदपत्र तयार करणार आहे, त्याच्यावर फक्त तुझ्या सह्या लागतील. मला माहित नव्हतं ते कोणते कागद आहेत, म्हणून मी सह्या केल्या. पहिल्यापासून मला संशय होताच की हे सगळं तिनं केलेलं असणार. तू असं वागू शकत नाहीस. मला ती मुक्ता बघायची, जिद्दी मुक्ता, जी प्रत्येक संकटाशी लढायला उभी राहते. अशा द्विधा मनस्थितीमध्ये दुबळी होणारी मुक्ता मला नकोय. दुबळी होऊ नकोस बाळा, लढायला उभी राहा. मी आहे तुझ्या सोबत, सारंग आहे तुझ्या सोबत. दादा तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. बरोबर बोलताय तुम्ही. शेवटी आपल्या माणसांची काळजी जात नाही मनातून. आत्ताच बघा ना, अंबिका आत्या, छोटी आई सोडून सगळे आपल्या बाजूने आहेत. त्या सगळ्यांनी जर हे नाटक खरं समजलं तर ते सगळे खचून जातील. अहो आजी, त्यांची तब्येत आधीच अशी आहे. त्यांच्या तब्येतीवर अजून परिणाम झाला तर? मोठी आई, त्यांना काय वाटन? रेणुका ते काय विचार करतील? जया, गायत्री, भाऊ काका यांनी तर मला कधीच लपून पाठिंबा नाही दिला, बिनधास्त पाठिंबा दिला. त्या सगळ्यांना जर हे कळलं, त्यांनी खरं समजलं तर त्यांना काय वाटन? आपण त्यांना सांगायला पाहिजे ना. तू काळजी करू नकोस, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. सगळं व्यवस्थित घडवून आणतो की नाही बघ मी. हे बघ बाळा, मला सुद्धा या घरामध्ये फूट पाडू द्यायची नाहीये. सगळं कुटुंब मला एकत्र बघायचं, एकत्र. त्याच्यामध्ये अंबिका सुद्धा आहे. मी अंबिकाला घराच्या बाहेर हाकलून नाही देणार, तिला घरामध्येच ठेवणार. घरामध्ये ठेवून तिला सुधारणार मी. ती सगळ्यांवर प्रेम करायला लागते की नाही बघ. थोडा माझ्यावर विश्वास ठेव बाळा. आणि मला सांग एक, आणि एकदा का तुझी स्पर्धा झाली ना, मग आपण खुशाल पापाचं प्रायश्चित्त करायला जाऊ. आता तू ना फक्त तुझ्या स्पर्धेकडे लक्ष दे. हे जे काही घरामध्ये चाललंय याची चर्चा सुद्धा आपण स्पर्धा झाल्यानंतर करूया. पूर्ण लक्ष दे. तू स्पर्धा जिंकलीच पाहिजेस. दादा पण आपलं गणगोत लय मोठं आहे. घटस्फोटाबद्दल कोणाला काय काय उत्तर देणार? माझ्या घरच्यांना काय सांगायचं? आता मी गेल्यावर ते विचारतील ना, हे कुठे आहेत? मी काय सांगू? हे बघ, सध्या घरच्यांना असं सांग की आजीला बरं वाटत नाहीये, तिच्यासाठी आपण हे सगळं करतोय असं सांग. फार विचार करू नको. सगळं व्यवस्थित घडवून आणतो की नाही बघ. तू फक्त तुझ्या स्पर्धेवर कॉन्सन्ट्रेशन कर.
आणि कधी काही वाटलं तर बिंदास दादांना फोन करायचा, संकोच करायचा नाही. मी सगळी मदत करणार तुला.